इंडिया आघाडीकडून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यामध्ये लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। श्रीमंत शाहू महाराज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। लोकसभेला नेमका राजघराण्यातील कोणता उमेदवार असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। पाहुयात यावरचा लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर लोकसभेची मवियाकडून संभाजीराजे छत्रपती राजघराण्यातील उमेदवार देण्यास मवियाचा प्रयत्न। संभाजीराजे छत्रपती स्वराज्याकडून निवडणूक लढण्यावर ठाम। लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना आता संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा जोरदार रंगू लागल्यात। कोल्हापुरातून राजघराण्यातील श्रीमंत शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। देशातील अनेक राजघराणी भाजपसोबत जात असताना कोल्हापूरच्या राजघराण्याला आपल्यासोबत घेण्याची तयारी इंडिया आघाडीने सुरू केली आहे। कोल्हापूरच्या राजघराण्यातच उमेदवारी देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून सुरू आहे। छत्रपतींच्या घराण्यातील उमेदवार कोण याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। संभाजीराजे छत्रपती यांनी इंडिया आघाडीशी बोलणे सुरू असल्याचे संकेत दिले। संभाजीराजे नाशिकमधून लढणार असल्याच्या मध्ये चर्चा सुरू होत्या, मात्र त्यांनी आपले कोल्हापूरकर विशेष प्रेम असल्याचं म्हणत कोल्हापूरमधूनच लढणार असल्याचे आता जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीमधले काँग्रेसचे लोक माझ्या चर्चेत आहेत। माझं प्रेम कोल्हापूरवर आहे ना पहिलं। आता कोल्हापूरची प्रेस आहे, मग मी नाशिक बोलावं। कोल्हापूरचे राजघराणे तसे पुरोगामी विचाराचे, त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार यांनी श्रीमंत शाहू महाराज यांना सोबत घेऊन कोल्हापुरात स्वाभिमानी मेळावा घेत राज्यातल्या फुटीर राजकारणावर प्रहार केला होता। विशिष्ट विचारसरणीच्या राजकारणावर त्यांनी टीका केली होती। त्यामुळे शाहू महाराज हेच लोकसभेचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती, मात्र खुद्द शाहू महाराज यांनी त्याला पूर्ण विराम दिला होता। कोण इच्छुक आहे? कोण म्हणतं इच्छुक? चर्चा सुरू झाली। अरे पण कोण म्हणतं मी इच्छुक आहे? अनेक जणांना आता त्यांना जाऊन त्यांना जे इच्छुक आहे मी असं त्यांच्या नावावर त्यांना विचारा। राष्ट्रवादीकडनं नाही, पूर्वी माझी इच्छा होती। संभाजीराजेंच्या संकेतानंतर राजघराण्यातून वडिलांऐवजी संभाजीराजे हेच उमेदवार असतील अशा चर्चा आता रंगल्या। राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीलाही संभाजीराजेंना मैदानात उतरवणे फायद्याचे ठरणार आहे। शिवाय संभाजीराजेंनी मवियासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास स्थानिक राजकारणातही त्यांच्या उमेदवारीस विरोध होणार नाही। दरम्यान सर्वात जास्त महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आधीच स्पष्ट करून टाकलं। येणाऱ्या अर्ध्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीची स्पष्टता येईल। आमची भूमिका जी काय आहे जिल्ह्यातली काँग्रेस म्हणून ती एकत्रित बैठकीमध्ये मी ती मांडलेली आहे। मी ती जाहीरपणे बोलणं संयुक्तिक राहणार नाही, परंतु आमचा एकच उद्देश असेल की महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणणं महाराष्ट्रामध्ये, हा एकच उद्देश आमचा प्रामुख्याने या ठिकाणी आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजघराण्याकडून सुरू असलेले सार्वजनिक कार्यक्रम याची आता साक्ष देत आहेत। मात्र संभाजीराजेंचा निवडणुकीत नेमका कोणता पक्ष असणार हे निश्चित झालेले नाही। सध्या ही जागा शिवसेनेकडे आहे, मात्र संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला होता। त्यामुळे संभाजीराजे इंडिया आघाडीत जरी आले तरी ते स्वराज्याच्या तिकिटावर निवडणूक लढवायला पसंती देतील अशी चर्चा आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।